उन्हाळा आला की घराघरात सांडग्याचा सुगंध दरवळतो. आई आजीच्या हातचे हे कुचीचे सांडगे म्हणजे वर्षभराची चवदार शिदोरीच. इतके छोटे छोटे मोदकासारखे सांडगे पाहून तोंडाला पाणी सुटले ना. नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात खास बनवले जाणारे तांदळाचे कुचीचे सांडगे, अगदी पारंपरिक पद्धतीने मऊसूत आणि सुंदर आकाराचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशीच गावाकडची रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चांगला भिजलेला आहे 3 दिवस. आता आपण हा मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. पद्धतीनं हे मिक्सरमधनं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. एका बुट्टीत असं पाणी घ्यायचं आहे आणि ठेवायचे आहे आणि ते बारीक केलेलं पीठ चाळणीनं गाळायचं आहे. चीक तांदळाचा अशा पद्धतीनं हे गाळायचं आहे. कारण बारीक केलं आणि जरा जरी मोठं राहिलं तरी चाळणीमध्ये हे होतं, त्याच्यासाठी सोजीच्या चाळणीनं हा चीक गाळून घ्यायचा आहे बारीक केल्यावर मिक्सरमधनं. अशा पद्धतीने सगळं वाटण करून चीक गाळायचा आहे. अशा पद्धतीनं चीक गाळल्यावर जरा हे असलं ठोसर ठोसर तांदूळ राहतात, ते चाळणीत येतात. आणि आता हे रात्रभर हा चीक भिजत घालायचा आहे आणि सकाळी चीक खाली राहतो आणि पाणी वर येतो. आता सकाळपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार. तर तुम्ही बघू शकताय आता आपला चीक चांगला खाली बसलेला आहे आणि पाणी वर आलेलं आहे. चीक पूर्णपणे नितळलेला आहे. तर आपण आता ह्याच्यासाठी सांडग्यासाठी आदण ठेवूया. ह्या काढून घेऊया. पूर्णपणे पाणी नितळून काढायचे आहे त्याच्यातले. बास नितळ. आता चीक चांगला हलवून घेऊया. खाली असा घट्ट तळाला लागलेला आहे चीक. आता मोजून घ्यायचं आहे चीक. चीक बरोबर भरलेला आहे. पातेलं भरले ना त्या. आता पाणी किती टाकायचं त्याला? 1.5 पट टाकायचं ना. कुरवडी असती तर चकले असते तर जेवढ्या तेवढंच पाणी टाकायला. मग आता हेच सांडगे त्याच्यामुळं 1.5 पातेलं. तर चला आता आपण आदण ठेवूया. 1.5 पातेलं पाणी त्याच पातेल्यानं ठेवायचं ना. याच पातेल्यानं मोजून ठेवूया. पाणी आणि आता आता हे चीक मोजलेलं पातेलं एक घालायचं आणि वर अर्धी. आता गॅसवर ठेवूया उकळायला. हे पाणी लावूया. पाणी ठेवूया उकळायला. पर्यंत झाकून ठेवूया. पाण्याला उकळी आलेली. मीठ टाकूया. आता पाणी आले की पीठ ओतायचं. बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आता पीठ ओतायचं हळूवारपणे. ढिकळ्या होता कामा नये. असं सारखं हलवत राहायचं. ते मी जरा आता हे करते. चीक आळूपर्यंत मी चाटू हलवते त्याच्या. आता चीक आळेपर्यंत एक सारखा असा चीक हलवून घ्यायचा आहे आणि गुटळ्या मात्र होऊ द्यायच्या नाहीत. एक सारखा चीक असा या पद्धतीने हटायचा आहे. या पद्धतीने चीक हटून घ्यायचा आहे चांगला. तांदळाच्या पिठाचे सांडगं फार छान लागतात. पण हे चांगलं शिजू द्यायचं. चांगलं शिजलं पीठ तर सांडगे फुलतात तेलामध्ये.
आता एकसारखं पीठ सगळं व्यवस्थित काढून घेऊन वाफलायला ठेवूया. हे सगळं काढायचं आहे आणि नंतर चाटूचा वापर करायचा नाही. फक्त पीठ खालून वर वरून खाली असं करत राहायचं, फिरवत राहायचं वाफलेपर्यंत, शिजेपर्यंत. झाकण ठेवून घेऊया आपण आणि एक 15 ते 20 मिनिटं पीठ चांगलं रट घाम्याजलं पाहिजे पीठ. तुम्ही बघू शकतायत चीक शिजलेला आहे तांदळाचा. आता आपण ह्याचे सांडगं घालूया. मस्त शिजलेला आहे चीक, एकदम छान झालेला आहे. तुम्ही पण करतात का तांदळाच्या पिठाचे सांडगं? हे तुम्ही पण कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता गॅस बंद करून टाकूया. शिजलेला आहे. आता आपण सांडगं घालून घेऊया. पद्धतीनं एक थाळा घेतलाय आणि थाळ्यावर मेन कागद अंथरलेला आहे. आता आपण सांडगं घालूया. कशा पद्धतीनं घालायचे ते तुम्ही आता बघा. या पद्धतीची एक पाइपिंग पिशवी घेतलेली आहे. ती आता अशी कट करून घेऊया. आणि आपल्याला आपण जे केकचे फ्लावर ते करण्यासाठी या प्रकारचे असं नोझल असते, हे नोझल घ्यायचं आहे. आता या पद्धतीनं असं मोदक घालायचे आहेत. तुम्ही बघू शकताय. मस्त येतात ह्याचा आकार पण मोदकासारखा. बंद करा आता थोड्या वेळ. हे लग्नात रुखवतासाठी ठेवण्यासाठी पण छान आहे ही आयडिया. अशा पद्धतीने हे मोदकाचे आकार द्यायचे आहेत. तुम्ही बघू शकतायत हा मोदकाचा आकार किती छान आलेला आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही मोदकाचे आकार ह्या नोझल पिशवीनं द्यायचे आहेत आणि तेलात घातल्यानंतर हा सांडगा फार छान फुलतो. आमचे तांदळाचे कुचीचे सांडगे तयार. त्याचा आकार बघू शकतात. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.